लाडक्या बहिणीचं हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितले, ते जिल्हा महिला अध्यक्षा ताई कुठे आहेत, त्यांना माझी विनंती की प्रत्येक तालुक्यात कुठल्या महिला लाडक्या बहिणीचे पैसे कमी होत आहेत त्यांच्यासाठी आपण जन आंदोलन उभा केलं पाहिजे, कारण त्या सगळ्या बहिणींनी तिकडं मतदान केलेलं आहे आणि त्यांच्या मतामुळे ते निवडून आलेले आहेत असं समाज ते सांगतात, आमचं काय म्हणणं नाही. असं असेल तर त्या लाडक्या बहिणींना फसवलंय. म्हणजे माझं तर मत आहे की ग्राहक न्यायालय तरी कोणी केलं की आम्ही यांना मत या आश्वासनावर दिली आणि आता आम्हाला फसवलं जातंय, तर शेखर माने ग्राहक न्यायालय म्हणेल की सरकार बरखास्त करा म्हणून. अशी लाडक्या बहिणीची अवस्था होणार नाही. आता बंगल्यात राहणाऱ्या बहिणीलाही पैसे दिलेत आणि झोपडीत राहणाऱ्याला दिलेत. आता कसं बघता येईल आपल्याला की तुमचं बंगला आहे त्यामुळे तुमचं काढून घेतो, तुमच्या 2 चाकी आहे तुमचं काढून घेतो, काय मागायला आले होत्या, घराघरात घुसून लाडक्या बहिणीचे अर्ज भरण्यात आले. त्यामुळं प्रत्येक महिलेच्या आधारे ठीक आहे, त्यांनी विधानसभेला काय केले महत्वाचं नाही, पण त्या आपल्या पण लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला हातात घेऊन आपण प्रत्येक गावात जेवढ्या बहिणींचे अर्ज हे कमी झाली असेल अनुदान, त्या गावात प्रत्येक गावात त्या बहिणींनी सरपंचाला ग्रामसेवकाला भेटलं पाहिजे, तालुक्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे, जिल्ह्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे. ही भूमिका पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या.